शिवतांडव स्तोत्र ऐकल्यानंतर किंवा म्हटल्यानंतर त्याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये खूप जास्त सकारात्मक बदल घडत असतात। ते कसे काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार। मंत्रशास्त्र आणि त्याच्या माध्यमातून जे आजार आहेत ते कसे बरे होतात याविषयी आपण काही व्हिडिओमध्ये माहिती पाहतो आहे। खूप लोकांचे अनुभव आहेत। अनेकांनी सांगितलं की आम्हाला मंत्र म्हणाल्यामुळे कशा प्रकारे फरक पडला आणि त्याचबरोबर मंत्रांमध्ये जी शक्ती आहे, जी एनर्जी आहे ती आपल्या शरीरावर कशी काम करते याविषयी प्रचंड संशोधन झालेलं आहे आणि सुरू आहे। आपण सर्वसामान्य आहोत। आपल्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी येण्यासाठी काहीतरी माध्यम लागतं आणि ते माध्यम असतं असे काही अभ्यासू लोक की ज्यांनी याचा अभ्यास केलेला आहे। आणि त्यापैकी मी ज्यांचं नाव नेहमी घेतो ते म्हणजे स्वामी सवितानंद आहेत किंवा असे अनेक व्यक्ती आहेत का ज्यांनी मंत्रशास्त्र आणि त्याच्या माध्यमातून आपले आरोग्य कसं चांगलं राहतं याविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे। तर आज आपण अनेक लोकांचा जो काही प्रश्न होता त्या प्रश्नाबद्दल किंवा जे काही डिमांड होती त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत आणि ते आहे की शिवतांडव स्तोत्र। शिवतांडव स्तोत्र ऐकल्यामुळे वाचणं थोडंसं अवघड आहे, पण ऐकून ते आपण वाचू शकतो, ते आपण म्हणू शकतो। पण शिवतांडव स्तोत्र ऐकल्यानंतर किंवा म्हटल्यानंतर त्याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये खूप जास्त सकारात्मक बदल घडत असतात। ते कसे काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्या अगोदर एक छोटीशी कथा जी शिवतांडव स्तोत्राबद्दल आलेली आहे ती आपण पाहूया, अगदी थोडक्यात पाहूया। असं म्हटलं जातं की रावणाकडे त्रिभुवनाची कीर्ती होती, सगळी संपत्ती सगळी समृद्धी त्याच्याकडे होती, पण त्याला एका गोष्टीची खंत होती, ते म्हणजे त्याच्याकडे कैलास मानस सरोवर म्हणजे कैलास पर्वत त्याच्याकडे नव्हता। कारण की कैलासावर कोण बसलेले आहेत तर साक्षात शंभो बसलेले आहेत, शंकर भगवान बसलेले आहेत। तर शंकर भगवंतांना घेऊन जाणं ही गोष्ट अजिबात शक्य नाहीये। रावणाने अनेक वेळेला शंकर भगवंतांना आमंत्रण दिलेलं होतं, पण ते जायला तयार नव्हते कारण रावणाचा स्वभाव असा असल्यामुळे। तर त्यामुळे रावणाला ह्या गोष्टी खूप खंत वाटायची। मग त्याने असा एकदा विचार केला की आपण कैलास पर्वतच उचलून आपल्या लंकेमध्ये घेऊन यावा, म्हणजे त्याच्या माध्यमातून शंकर भगवान देखील येतील। आणि एक दिवस रावण निघाल्यानंतर त्याने कैलास पर्वत जो आहे तो उचलला आणि कैलास पर्वत जसा उचलला तसा कैलास पर्वत थोडासा डगमगला आणि ही गोष्ट शंकर भगवंतांना कळाली आणि त्यांनी काय केलं की आपल्या अंगठ्याने, पायाच्या अंगठ्याने तो पर्वत थोडासा दाबला। जसा दाबला गेला तसे रावणाचे हात जे आहेत ते कैलास पर्वताखाली दाबल्या गेले, अडकले। त्यामुळे झालं असं की त्या वेदना त्याला सहन होईना आणि शंकर भगवंतांना मनवणं आत्ता खूप कठीण झालेलं होतं आणि रावणाने असा विचार केला की जोपर्यंत शंकर भगवान जे आहेत ते ह्या कैलास पर्वतावरून बाहेर येत नाहीत किंवा तिथून जात नाही तोपर्यंत हा पर्वत काही हलका होणार नाहीये, माझे हात त्याच्यातून निघणार नाहीये। आणि मग रावणाने त्यावेळेला जे स्तोत्र म्हटलं ते स्तोत्र म्हणजे शिवतांडव स्तोत्र आहे। जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबिता भुजंग तुंग मालिकां डमड्डम निनादवड्डमर्वयं चकार चंड तांडव तनोतु न शिव शिव। हे बोलताना देखील अंगावर शहारे येतात। आणि ते स्तोत्र त्यांनी म्हटल्यानंतर रावणाने, शंकर भगवंतांनी काय केलं की ते स्तोत्राचे व्हायब्रेशन्स, त्याचा रिदम्स, त्याची फ्रिक्वेन्सी तिथपर्यंत पोहोचली आणि शंकर भगवंतांनी नृत्य करायला सुरुवात केली। आणि नृत्य करण्यासाठी जसा शंकर भगवंतांनी आपला पाय उचलला तसा रावणाने त्या पर्वताखाली जो हात अडकलेला होता तो हात त्यांनी पटकन काढला आणि अशा प्रकारे शिवतांडव स्तोत्राची निर्मिती झाली। रावणाने लिहिलेलं आहे, तितकीच ताकद आहे कारण की रावणाकडे देखील प्रचंड ताकद आहे। फक्त त्या ताकदीचा, त्या बुद्धीचा, त्या शक्तीचा वापर योग्य पद्धतीने झाला नाही एवढंच, नाहीतर रावणाकडे प्रचंड शक्ती आहे। आजही अनेक ठिकाणी लोक रावणाला मानणारे आहेत। तो आपला विषय नाहीये, पण थोडक्यात सांगितलं तर हे शिवतांडव स्तोत्र जे आहे ते अशा प्रकारे आपल्या शरीरावरती काम करतं। थोडक्यात काय की शिवतांडव स्तोत्रामध्ये जी फ्रिक्वेन्सी आलेली आहे, ज्या लहरी आलेल्या आहेत
या लहरी जर शंकर भगवंतांसारख्या एका महान तपस्वी देवावरती काम करू शकतात, त्याला देखील त्या हलवू शकतात, तर आपल्या शरीरामध्ये जे DNA असतात, जे RNA असतात, ज्या पेशी असतात, यांच्यावर देखील काम करू शकतात. हा त्याच्या मागचा थोडक्यात अर्थ आहे. तर शिवतांडव स्तोत्र कोणी कोणी म्हणावं हे आपण पाहणार आहोत. बघा, ज्यांना पॅरालिसिस झालेला आहे त्यांनी शिवतांडव स्तोत्र ऐकावं. म्हणता येणं थोडंसं कठीण आहे, कारण की ते ऐकूनच आपल्याला म्हणता येणार आहे, पण म्हणण्याचा हट्ट तुम्ही धरू नका. यूट्यूबवरती अनेकांनी शिवतांडव स्तोत्र गायलेलं आहे, पण त्याच्यामध्ये सर्वात शास्त्रोक्त पद्धतीने किंवा आपले आजार बरे करण्यासाठी जे शिवतांडव स्तोत्र गायलं आहे ते आहेत रमेश भाईजी ओझा. हे कथाकार आहेत, प्रवचनकार आहेत आणि त्याचबरोबर ते उत्कृष्ट गायक देखील आहेत. त्यांचे अनेक असे काही स्तोत्र आहेत, अनेक मंत्र आहेत की त्यांनी ज्या पद्धतीने गायले ती पद्धत अतिशय योग्य आहे. त्याचा रिदम एकदम त्यांनी परफेक्ट पकडलेला आहे. तर त्यांचं शिवतांडव स्तोत्र तुम्ही ऐकू शकता. समजा एखाद्या व्यक्तीला सतत त्रास होत असेल, त्याला काही काम करण्याची इच्छा नसेल, त्याने शिवतांडव स्तोत्र ऐकायचं आहे. एक उदाहरण तुम्हाला देतो. माझा एक क्लायंट आहे, त्याचं नाव प्रदीप. तर झालं असं की तो खूप साधा मुलगा बिचारा, म्हणजे अगदी खाली मान घेऊन कामाला जाणं, कामावर येणं, असं इतकं छान सिंपल लाईफ जगणारा. तर झालं असं की तो ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी काही मुलं जी आहे ती क्रिकेट खेळत होती आणि संध्याकाळी कामावून आला आणि त्या मुलाचा जो काही मुलं खेळत होती क्रिकेट, त्यांचा बॉल जो आहे तो त्याच्या मानेला लागला आणि थोडं चक्कर आल्यासारखं झालं आणि त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले त्या प्रदीपला. आणि त्यावेळी डॉक्टर सांगितलं काय याची जी काही मेंदूपर्यंत जाणारी नस आहे ती नस थोडी दबली गेलेली, त्याला मार लागलेला आहे. तर त्यासाठी तुम्ही औषधं गोळ्या सुरू राहू द्या. एक दिवस ॲडमिट केलं, नंतर त्याला डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्याला सांगितलं की वर्षभर तुला हे औषध घ्यावं लागेल. पण त्याचं झालं असं की तो थोडा बोलताना मध्येच ब्लँक व्हायचा किंवा काम करता त्याला थोड्या डोळ्यासमोर अंधार यायच्या आणि डॉक्टर म्हणाले की औषधच आहे याला, दुसरा काही अजून काय आपण करू शकत नाही, पण वर्ष, दीड वर्ष, कदाचित 2 वर्ष देखील रिकव्हरीला लागतील. आणि त्याला मी हे शिवतांडव स्तोत्र ऐकायला सांगितलं. हळूहळू त्याने ते स्तोत्र म्हणायला सुरुवात केली आणि झालं असं की त्याला वर्षभराऐवजी 6 ते 7 महिन्यामध्ये त्याच्या गोळ्या ज्या आहेत त्या निम्म्या झाल्या. आणि त्याला देखील जाणवलं की शिवतांडव स्तोत्र वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर त्याच्या शरीरावरती असा काही सकारात्मक परिणाम होतो आहे का त्याचा त्रास जो आहे तो कमी झालेला आहे. तर ज्यांना पॅरालिसिस झालेला आहे, ज्यांना संधिवाताचा त्रास आहे, ज्यांचे गुडघे दुखत आहेत, ज्यांना सतत असं वाटतं की मला आळस आलेला आहे, मला कुठलंही काम करण्याची इच्छा नाही आहे, ज्यांना फिट्स येतात, ज्यांना अल्झायमर झालेला आहे, विस्मरण ज्यांना होतं, त्याचबरोबर सतत थकवा ज्यांना जाणवतो किंवा सुरुवातीला कामामध्ये उत्साह प्रचंड असतो पण जशी वेळ पुढे सरकते तसा उत्साह कमी होतो, या सगळ्यांनी शिवतांडव स्तोत्र ऐकायचं आहे. एक गमतीचा भाग सांगतो की माझे गुरु सांगायचे की शिवतांडव स्तोत्र त्यांना ऐकायला सांग, त्यांना करायला सांगू नकोस. गमतीचा भाग आहे, खरी गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये जे काही व्हायब्रेशन्स आहेत, त्याच्यामध्ये जी काही फ्रिक्वेन्सी आहे, त्या फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून आपल्याला खूप जास्त फरक पडत असतो. मी देखील खूप वेळा अनुभव घेतलेला आहे. असं बऱ्याच वेळेला होतं की एखादं काम असतं आणि ते काम करताना ना असं वाटतं की सावधी नंतर करूया किंवा थोडा वेळ आपण घेऊया किंवा आता खूपच आळस भरलेला आहे, असं होतं. कारण की मानवी शरीर, मानवी स्वभाव आहे. त्यावेळेला मी 2 गोष्टी करतो. एक म्हणजे मी मणिपूर चक्राचं ध्यान करतो आणि दुसरं शिवतांडव स्तोत्र जे ते लावून ठेवतो. कधी कधी काम करताना देखील असं आपल्याला थोडासा कंटाळा येतो किंवा असं वाटतं की काहीतरी आपण रिफ्रेश आपण व्हावं, त्यावेळेला देखील शिवतांडव स्तोत्र जर आपण थोडं म्हटलं किंवा लावून ठेवलं तर आपल्याला ताबडतोब एनर्जी मिळत असते. कोणत्याही चहा कॉफी शिवाय हे तितकंच खरं आहे. हे सगळे मंत्र आपल्या शरीरावरती काम करतात, आपल्या पेशींवरती काम करतात. तर असं म्हटलं जातं, असं रिसर्च केलं आहे की 528 डेसिबलला जर समजा एखाद्या व्यक्तीला म्युझिक ऐकवलं किंवा 528 जी काही फ्रिक्वेन्सी आहे त्याला हर्ट्स असं म्हणतात, म्हणजे 528 हर्ट्सला जर त्याला म्युझिक ऐकवली तर त्याचे DNA जे आहेत ते ॲक्टिव्ह होतात, ते रिपेअर होतात, ते नाचायला लागतात. तुम्ही गुगलवर जर सर्च केलं याविषयी भरपूर माहिती तुम्हाला मिळणार आहे.
मग त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती कुठे कुठे मॅच होते, हा जेव्हा अभ्यास झाला, हे स्टडी झालं. कारण की बघा की 528 डेसिबलला जर एखाद्या व्यक्तीला म्युझिक ऐकवलं तर तो माणूस बहिरा बनू शकतो, कारण की इतकं ते लाऊड असतं. कारण की एखाद्या मोठ्या मैदानावरती, म्हणजे अगदी शिवाजी पार्कसारखं मैदान आहे, तिथे देखील आवाज किती असतो, 80-90 डेसिबल एवढाच आवाज असतो सभांना. मग 528 डेसिबल विचार करा. तर त्यावेळेला त्याला ते म्युझिकची फ्रिक्वेन्सी कशामध्ये मॅच होते, तर ती शिवतांडव स्तोत्राच्या माध्यमातून मॅच होते. आणि शिवतांडव स्तोत्र अगदी हलक्या कमी आवाजामध्ये जरी ऐकलं तरी ती फ्रिक्वेन्सी आपल्या शरीराच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होते. आणि जे काही आपले आजार आहेत ते आजार बरे होण्यासाठी आपल्याला 100% मदत होत असते. अनेकांनी याविषयी स्टडी केला आहे, अभ्यास केला आहे. अनेकांना यामधून फरक पडलेला आहे. कारण म्युझिकचा, मंत्रांचा परिणाम फक्त मानवावर नव्हे तर तो वनस्पतींवर आणि प्राण्यांवर देखील होतो. असं अनेक ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की अशा अनेक गोशाळा आहेत की ज्या ठिकाणी गायींना एक विशिष्ट प्रकारचं म्युझिक ऐकवल्यानंतर त्या दूध जास्त देतात. झाडांना, फुलझाडांना विशेष करून एखादं विशिष्ट म्युझिक ऐकवलं, रिदम ऐकवला तर त्यांची फळं खूप चांगली येतात, त्यांची फुलं खूप चांगली येतात. अगदी फळझाडांमध्ये देखील हा प्रयोग झालेला आहे आणि ते तितकंच खरं आहे. म्हणून आपल्याला लहानपणापासून मंत्र म्हणा का सांगितलं जायचं, याचं कारण ते आहे. मंत्र तुम्हाला ताबडतोब, असं नाही होणार की काल मंत्र म्हणालो आणि आज माझ्यावर परिणाम झाला, असं होणार नाहीये, फरक पडला असं होणार नाहीये. पण हळूहळू त्याची फ्रिक्वेन्सी आणि आपली फ्रिक्वेन्सी मॅच होत जाते. आणि एकदा का फ्रिक्वेन्सी मॅच झाली, एकदा का त्या गाण्यामधली, त्या मंत्रामधली एनर्जी आणि आपली एनर्जी जेव्हा एकत्रित झाली, त्यानंतर अधिकस्य अधिकम फलम, खूप चांगली गोष्ट घडत असते. भरपूर काही या विषयावर आहे, पण मी जास्त विज्ञानाच्या माध्यमातून जात नाही. कारण की आपल्याला होतं असं की जास्त वैज्ञानिक भाषा जर सांगितली तरी देखील कधी कधी कंटाळा येऊ शकतो. म्हणून मी खोलवर जात नाही आहे. आपण सर्वसामान्य आहोत, तर सोप्या भाषेमध्ये काय काय सांगता येईल, कशा प्रकारे आपण त्याचं विश्लेषण करू शकतो, हेच फक्त या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. एक महत्त्वाची नोट की ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे, म्हणजे उच्च रक्तदाब आहे, त्यांनी शिवतांडव स्तोत्र जे आहे ते जास्त आवाजामध्ये किंवा खूप जास्त वेळेला ऐकू नये. जर तुम्हाला उच्च रक्तदाब आहे तर तुम्ही 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा दिवसातून ओके आहे, पण जास्त वेळेला ऐकायचं नाही. पण ज्यांना पॅरालिसिस झालेला आहे किंवा जे बेड रिडन आहेत, पूर्णपणे अंथरुणाला खिळून आहेत, अशा लोकांच्या कानाजवळ शिवतांडव स्तोत्र नेहमी लावून ठेवा. तुम्हाला जाणवेल का त्याच्या माध्यमातून त्यांची जी काही शारीरिक प्रगती आहे, आजार बरे जे होत आहेत ते पटापट होत आहेत आणि त्यांना एक हायसं वाटते, त्यांना स्वतःची एक एनर्जी मिळालेली आहे. कोणत्याही औषधं किंवा गोळ्या ज्या काय सुरू असतील तुमच्या, त्या चालूच राहू द्यायच्या आहेत आणि त्याच्याबरोबर हे म्युझिक त्यांना ऐकवायचं आहे. तर हे शिवतांडव स्तोत्र याविषयी भरपूर काही बोलण्यासारखं आहे. भरपूर आजारांवरती हे काम करतं. सर्वसामान्य माणसं देखील दररोज शिवतांडव स्तोत्र ऐकू शकतात. याच्या माध्यमातून आपला आळस निघून जाणार आहे, आपला रक्तदाब जो आहे तो व्यवस्थित राहणार आहे, आपल्याला थकवा जाणवत असेल तो थकवा जाणवणार नाहीये आणि त्याचबरोबर सदैव उत्साह राहून आपली कामं जी ती देखील पटापट होणार आहे. इतकं सर्व काही दडलेलं आहे एका शिवतांडव स्तोत्रामध्ये. तर शिवतांडव स्तोत्राविषयी व्हिडिओ अजून येतीलच, पण अनेकांची मागणी होती का शिवतांडव स्तोत्राबद्दल तुम्ही बोला, म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे. अगदी सोपा साधा व्हिडिओ आहे, फार वैज्ञानिक विश्लेषण केलेलं नाहीये. पण शिवतांडव स्तोत्र तुम्ही नक्की ऐका आणि यूट्यूबवर उपलब्ध आहे. आणि त्याचबरोबर रमेश भाईजी ओझा यांनी जे गायलेलं आहे त्याची फ्रिक्वेन्सी मी जेवढ्या लोकांना सांगितलं, मी देखील त्याचा अनुभव घेतला, ती फ्रिक्वेन्सी आपल्या शरीराच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होत असते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि मी इथून पुढे जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की अनेक कमेंट्स येत आहेत, म्हणजे असं होईल आपल्याला की आठवड्यातला एक दिवस तुम्ही ज्या कमेंट्स पाठवतात
त्यांची प्रश्नांची उत्तरं किंवा ते उपाय सांगण्यामध्ये आपल्याला एक व्हिडिओ द्यावा लागणार आहे. आणि असा जर व्हिडिओ तयार करायची समजा गरज निर्माण झाली तर तुम्हाला चालणार आहे का हे नक्की सांगा. आणि त्याचबरोबर तुम्ही अगोदर कोणी तुम्हाला मंत्र सांगितले असतील किंवा मंत्रचा तुम्ही उच्चार करून जर आजार बरे झाले असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुमच्या एका कमेंटमुळे, एका तुमच्या अनुभवामुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळणार आहे आणि सर्वांना चांगलं आरोग्य मिळणार आहे. तर जगामध्ये असा एकही शब्द नाही की ज्याचं रूपांतर मंत्रामध्ये होऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर हे मंत्र स्वरूप आहे. ते शब्द, ती अक्षरं कशा प्रकारे मंत्र स्वरूप बनतात याविषयी अनेक व्हिडिओ आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये पाहणार आहोत. चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे यापुढचे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहता येईल. त्याबरोबर कमेंट्स नक्की करा. हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा. अशा लोकांना शेअर करा की ज्यांना आत्ता गरज आहे, तुम्हाला वाटतंय की याला या व्हिडिओची गरज आहे, त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नमः शिवाय. धन्यवाद.